पहलगाममध्ये झालेल्या दहशती हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोघांमधला वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मॉकड्रिल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसारच कल्याणच्या मॅक्सी ग्राउंड परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल करण्याची तयारी सुरू झाली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी होमगार्ड असतील, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असतील, त्याचबरोबर नागरिक सुरक्षा दल असेल, अग्निशामक दल असेल, त्याचबरोबर शाळेचे विद्यार्थी असतील, कॉलेज किंवा शाळेमधील RSSचे स्टुडंट असतील किंवा NCCचे स्टुडंट असतील, अशा सगळ्यांचीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्र आले असेल आणि या मॅक्सी ग्राउंडवर एकंदरीत एअर स्ट्राईक असेल, त्याचबरोबर बॉम्बस्फोट असेल, अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपल्या नागरिकांना वाचवता येईल याचा एक सराव या मॉकड्रिलच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी TRFची टीम जी आहे ती देखील या ठिकाणी आहेत की एखादा एअर स्ट्राईक झाला किंवा बॉम्बस्फोट झाला तर त्यावेळेला नागरिकांनी काय करावे आणि आपली यंत्रणा किती सज्ज आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी जे आहेत हा मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणा जे एकत्र आले आहेत आणि या मॉकड्रिलच्या माध्यमातून आपले अधिकारी किती सज्ज आहेत आणि त्याचबरोबर नागरिक असतील किंवा त्यांना कसे वाचवण्यात येईल याचा देखील सराव करण्यात येणार आहे। थोड्या वेळातच कल्याणच्या चारही ठिकाणहून 4 मोठे सायरन वाजणार आहेत। त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी हे मॉकड्रिलची सुरुवात होणार आहेत आणि यावेळेला आपत्कालीन सेवा म्हणून या ठिकाणी अग्निशामक दल असेल, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स असतील, डॉक्टरची टीम असेल, हे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये काढण्यासाठी या ठिकाणी जे आहे जे लागणारी सामुग्री आहे जी या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत ते सिव्हिल डिफेन्स आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असतील, त्याचबरोबर या ठिकाणच्या शासकीय ज्या अधिकारी असतील किंवा कर्मचारी असेल यांच्या पूर्णपणे या ठिकाणी टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत नागरिकांना यावेळेला काय करावे आणि त्यानंतर एखादी एअर स्ट्राईक झाली किंवा बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपण काय कराव्या व कशा प्रकारे त्यामधनं नागरिकांनी निघावं याची देखील या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे त्या मॉकड्रिलच्या माध्यमातून दिले जाणार आहेत आणि सध्या या ठिकाणी पूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। थोड्या वेळातच कल्याणमध्ये चारही दिशेने 4 मोठे सायरन जे आहे ते या ठिकाणी वाजणार आहेत आणि त्यानंतर या मॉकड्रिलचं प्रात्यक्षिक जे आहे ते सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।